गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी पुणेकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत आणि त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसतंय। रोजच्यापेक्षा वाहतूक कोंडीत पुणेकरांना जास्त काळ अडकून राहावं लागतंय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जशी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी नागरिकांची आपण पाहतोय, त्याचाच परिणाम शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला दिसतो आहे। शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, कारण खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत। सध्या मी डेक्कन परिसरामध्ये आहे आणि इथे ह्या वाहनांच्या लांब लागलेल्या ज्या रांगा आहेत त्या आपण बघतोय की कशी वाहतूक कोंडी जी आहे ती या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अगदी दूरपर्यंत अशाच पद्धतीनं रांगा ज्या आहेत त्या या वाहनांच्या लागल्याचं आपल्याला दिसतंय। खरेदीसाठीची एकूण जी गर्दी आपण बघतो त्याचाच परिणाम आता आपण डेक्कन मधला हा आढावा घेतोय। तर डेक्कन मध्ये आहे अशाच पद्धतीचं चित्र पुण्यातल्या मंडई परिसरामध्ये आहे। वेगवेगळ्या बाजारपेठांच्या अवतीभोवती लोक जेव्हा खरेदीसाठी येतात तेव्हा वाहतूक कोंडी होतीये, कारण आज मोठ्या संख्येने खरेदीसाठी लोक घराबाहेर पडल्याचं चित्र दिसतंय। एरवी देखील अशा पद्धतीची गर्दी या रस्त्यांवरती असते, आज मात्र वाहतूक कोंडीचं प्रमाण जरा अधिक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समीर, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।